रॅली संपल्यानंतर धनंजय मुंडे आपल्या घरी गेले तेव्हा त्यांची पत्नी राजेश्री मुंडे आणि त्यांच्या आईंनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले। बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश धस यांनी 75,000 मतांनी दणदणीत विजय मिळवलाय। त्यानंतर कार्यकर्त्यांनी विराट विजयी रॅली काढली। विजयानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांना चिंचणीमध्ये मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। रोहित पाटील यांच्या विजयाचा गुलाल लावून जाताना चिंचणी गावातील तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप समोर येतोय। या मारहाणीत रोहित पाटील यांचे कार्यकर्ते जखमी झाले असून रोहित पाटील यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली। पंकजाताई, तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे। तुम्ही शिरूर सभेला येता आणि भाजपचा पंच खाली टाकता। तुमचे पीए फोन करतात आणि शिट्टीला मतदान करतात। माझ्याशी तरी तुम्ही असं करायला नको होतं। पंकुताई, तुम्ही एक चांगला व्यक्ती गमावला। तुमच्या जवळचे लोक बदलले, पण माझ्यासारखा प्रामाणिक माणसाला तुम्ही गमावून बसला। हे बरोबर नाही। भाजपचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस विजयाच्या सभेमध्ये बोलताना पंकजा मुंडे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला। मी जरी लोकसभेचे निवडणूक मंडळ साहेबांच्या विरोधात चाललो, कुठं वाकायचं कुठं झोपायचं हे गोपीनाथरावांनी आम्हाला शिकवलं। या कामाने कोणी चुकली केली तर या कामाने सोडून द्यायचे सुरेश, हे मला त्यांनी सांगितलं। आजही तेच करतो। लय जरी कोणी कागाने केला तर कोणाचे वाटोळे नाही बरं का। आणि कुठं गोपीनाथरावांच्या हाताखाली वाकलो मी। पंकजाताई, पंकुताई, तुम्ही चांगलं नाही, आयुष्यात चांगलं नाही बरं का। हो, हे बरं नाही केलं। आणि आम्ही तुम्हाला आता तरी विश्लेषण करा, आता तरी की तुम्हाला लोणी सय्यदने या गावामध्ये लोणी सय्यदने कोणी लोणी तुम्हाला एवढे लोक लोणी सय्यदने जिल्हा परिषद गटात पिंपरी शहरातील राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची हॅट्रिक झाली आहे। पहिल्या फेरीपासून बनसोडे हे आघाडीवरच होते। त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांचा 36,698 मतांनी पराभव केला। विजयानंतर पिंपरी मतदारसंघातील जनतेचे आणि महायुती नेत्यांचे त्यांनी आभार मानले। यावेळी आपला विजय हा आमचे नेते अजित पवार आणि पिंपरीतील मतदारांना मी समर्पित करतो, असंही अण्णा बनसोडे यांनी म्हटलं। सर्वात प्रथम मी महायुतीचे आमचे सर्व जे नेते आहेत, आदरणीय दादा असतील, एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, रामदासजी आठवले असतील, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सहकारी योगेशजी बैल असतील, यांना मनापासून सर्वप्रथम धन्यवाद देतो। पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते, माझ्या भगिनी, यांनाही मनापासून धन्यवाद देतो। हा खरा तर विजयी जनतेचा विजय आहे आणि आमच्या सोबत जे काय सहकारी होते त्या सर्वांचा एकजुटीचा हा विजय आहे। हा विजय मी आदरणीय दादांना महत्त्वाचा म्हणून अर्पित करत आहे। जो चित्र तयार केलं होतं, खरं बघितलं तर तसं चित्र काहीच नव्हतं। आज जर तुम्ही बघितलं तर मी 18वी फेरी मोजून या ठिकाणी आलेलो आहे आणि 36,000चा लीड होता। तर हे फक्त चित्र भासवलं गेलं होतं की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी। तसे जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार एकतर्फी आलेले, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आमदार पण हा एकतर्फीच विजयी झाला आहे। ह्या विजयाचं श्रेय मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, आदरणीय योगीजी भल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका असतील, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, तुम्हाला माहितीच असेल एकंदर ह्या घडामोडीमध्ये आदरणीय दादांवरती मी विश्वास ठेवला आहे आणि दादा जो निर्णय घेतील त्याशी मी सहमत असणार आहे.